तर हिंगोलीतील 2 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकल्याची आत्ताची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। शास्त्रीनगर भागातील शुभम अग्रवाल आणि रचना अग्रवाल हे 3 दिवसांपूर्वी काश्मीर या ठिकाणी ट्रिपसाठी गेले होते। दरम्यान पहलगाम या ठिकाणी गोळीबार झाल्याची घटना कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी शुभम अग्रवाल संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र शुभम अग्रवाल यांचा फोन लागत नसल्यानं त्यांचं संपूर्ण कुटुंब हे चिंतेत सापडलं होतं। मात्र काल रात्री उशिरा शुभम अग्रवाल यांचा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी सुखरूप असल्याचं कुटुंबियांना सांगितलं। दरम्यान या संदर्भात शुभम अग्रवाल यांच्या आईसोबत आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, ती आपण बघूया। मीना कैलाश अग्रवाल, माझा मुलगा आणि सून तिथे फिरायला गेले आहेत। तिथे ते श्रीनगरला पोहोचतील त्याच्या अगोदरच तिथे गोळीबार झाला आणि आमच्या म्हणजे नातेवाईकाचे फोन आले की तिथे गोळीबार झाला। आम्ही फोन लावायला तिथे फोन पण लागेना आणि त्यांचे नंबर पण बदलले, तर तिथे व्हॉट्सअप पण बंद आहे आणि सगळंच बंद आहे, संपर्कच होईना। मग रात्री 10:30-11 वाजता थोडंसं बोलणं झालं, तर तिथे लेकरं बी खूप भ्यायले आणि आमचं जीव बी वर खाली व्हायलो। आता ते कसे येतील आणि काय कुठून येतात काहीच कळेना आम्हाला। आता आम्ही कोणाकडे संपर्क साधावा हे सुद्धा कळेना आम्हाला। तर आता आमच्या लेकराला सुखरूप आणावं हीच एक विनंती आहे।